नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप खिस्ते। आज आपण रायमिंग वर्ड्स आणि रायमिंग स्कीम या दोन कॉन्सेप्ट शिकणार आहोत। प्रथम बघूया रायमिंग वर्ड्स। कवितेच्या ओळीतील शेवटच्या शब्दातील अक्षरांचे उच्चार सारखे असतील तेव्हा त्यांना रायमिंग वर्ड्स म्हणतात। हे आपण आधी शिकलेलो आहोत। यामध्ये स्पेलिंगपेक्षा अधिक महत्त्व हे उच्चारांना असते। खाली दिलेल्या कवितेच्या 4 ओळी बघा। In form and feature, face and limb, I grew so like my brother, that folks got taking me for him, and each for one another. वरील कवितेच्या 4 ओळींमध्ये पहिली ओळ आणि तिसरी ओळ यांचे शेवटचे शब्द आहेत लिम, हिम। त्यांचा उच्चार सारखा आहे म्हणून ते रायमिंग वर्ड्स आहेत। त्याचप्रमाणे दुसऱ्या आणि चौथ्या ओळीचे शेवटचे शब्द ब्रदर, अनदर यांचा देखील उच्चार सारखा असल्यामुळे ते देखील रायमिंग वर्ड्स आहेत। म्हणजेच या कवितेच्या 4 ओळींमध्ये रायमिंग वर्ड्सच्या 2 जोड्या आहेत। रायमिंग वर्ड्स ओळखणं खूप सोपं आहे। एक लक्षात घ्या, कवितेच्या स्टांजामध्ये रायमिंग वर्ड्सच्या जोड्या या कोणत्याही क्रमाने येऊ शकतात। जसे की पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द आणि तिसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द, किंवा पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द आणि दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द, पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द आणि चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द, किंवा दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द आणि तिसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द, किंवा काही वेळा एखाद्या कवितेतील सर्व ओळींतील शेवटचे शब्द हे रायमिंग वर्ड्स असू शकतात। दुसरी गोष्ट अशी की काही वेळा शब्दांचं स्पेलिंग आपल्याला सारखं वाटतं परंतु त्यांचा उच्चार वेगळा असतो, अशा वेळेस ते शब्द रायमिंग वर्ड्स नसतात। या उलट काही वेळा शब्दांचे स्पेलिंग वेगळे असतात परंतु त्यांचे उच्चार सारखे असतात, तेव्हा ते शब्द रायमिंग वर्ड्स असू शकतात। खाली दिलेली उदाहरणे बघा। पहिल्या उदाहरणामध्ये सो, नो, नो, लो, थ्रो यामध्ये सो, नोचे स्पेलिंग सारखे दिसते त्यामुळे ते रायमिंग वर्ड्स आहेत। परंतु पुढचे जे 3 शब्द आहेत नो, लो, थ्रो यांचे स्पेलिंग पहिल्या 2 शब्दांपेक्षा वेगळे असले तरीही उच्चार सारखा असल्यामुळे हे 5ही शब्द रायमिंग वर्ड्स आहेत। त्यानंतर यू, टू इथे स्पेलिंग वेगळे आहे परंतु उच्चार सारखा असल्यामुळे हे शब्द देखील रायमिंग वर्ड्स आहेत। खालच्या उदाहरणामध्ये सो, डू स्पेलिंग सारखे वाटते परंतु उच्चार वेगवेगळे आहेत त्यामुळे हे शब्द रायमिंग वर्ड्स नाहीत। त्याचप्रमाणे गॅस, हॅज, हॅव, गेव या जोड्यांमध्ये स्पेलिंग सारखे वाटत असले तरीही उच्चार वेगवेगळे असल्याने या जोड्या रायमिंग वर्ड्सच्या जोड्या असू शकत नाही। आता तुम्ही कुठलीही कविता वाचून तिच्यामधून रायमिंग वर्ड्सच्या जोड्या शोधू शकता किंवा ते कोणत्या क्रमाने आलेले आहेत हे देखील तुम्हाला आता सांगता येईल। यावरच आधारित आपला पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे राईम स्कीम। राईम स्कीम म्हणजे काय तर रायमिंग वर्ड्सची रचना कवितेच्या कडव्यात विशिष्ट नियमित साच्यामध्ये येत असते। अशा नियमित यमक योजनेला राईम स्कीम म्हणतात। मग ते कसं ठरवायचं तर यामध्ये पहिल्या ओळीतील शेवटच्या शब्दाला ए म्हणायचं, नंतर दुसऱ्या ओळीतील शेवटच्या शब्दाचा उच्चार जर पहिल्या ओळीतील शेवटच्या शब्दासारखा असेल म्हणजे ते वर्ड राईम करत असतील तर दुसऱ्या वर्डला सुद्धा ए म्हणायचं, आणि जर राईम करत नसेल तर दुसऱ्या ओळीतील शेवटच्या शब्दाला बी म्हणायचं। याचप्रमाणे पुढील ओळीतील यमक जुळणाऱ्या शेवटच्या शब्दांकरिता सी, डी इत्यादी अक्षरे वापरली जातात। यासाठी आपण काही उदाहरणे बघूया। उदाहरणार्थ बघा, आता राईम स्कीम ए ए बी बी कशी असते। 4 ओळींचा अभ्यास करूया। इन द गार्डन ऑन द ग्रास ॲलिस सॉ अ रॅबिट पास, इट्स नोज वॉज पिंक, इट्स फर वॉज व्हाईट, इट रॅन ॲज फास्ट ॲज मूव्हिंग लाईट। या 4 ओळींतील शेवटच्या शब्दांचा विचार केला तर आपलं असं लक्षात येईल की ग्रास, पास, व्हाईट, लाईट हे रायमिंग वर्ड्स आहेत।
यावरून आपण या कडव्याची राईम स्कीम सांगू शकतो. ए बी बी म्हणजे ग्रासला ए म्हटलं, त्याच्याशी राईम होणारा पास त्याला देखील ए म्हटलं, परंतु व्हाईट राईम होत नाही म्हणून त्याला बी म्हटलं. आणि चौथ्या ओळीतला शब्द व्हाईटशी म्हणजे बीशी राईम होतो म्हणून त्याला देखील बी म्हटलं. त्याचप्रमाणे पुढे दिलेले आहे ए बी ही राईम स्कीम. ॲलिस सॉ अ रॅबिट पास, इट्स नोज वॉज पिंक, इट्स फर वॉज व्हाईट, इट रेस्ड अक्रॉस द गार्डन ग्रास, इट रॅन ॲज फास्ट ॲज मूव्हिंग लाईट. या ठिकाणी रायमिंग वर्ड्स आहेत पास, व्हाईट, ग्रास, लाईट. म्हणजेच पासला जर आपण ए म्हटलं तर व्हाईट त्याच्याशी राईम होत नाही त्यामुळे त्याला बी म्हटलं. त्यानंतर ग्रास हा पासशी म्हणजे एशी राईम होतो म्हणून त्याला पुन्हा ए म्हटलं. आणि लाईट हा व्हाईटशी म्हणजे बीशी राईम होतो म्हणून त्याला बी म्हटलं. म्हणजेच या स्टांजाची राईम स्कीम आली ए बी. त्यानंतर पुढच्या उदाहरणामध्ये आहे ABCB ही राईम स्कीम. ॲलिस सॉ अ रॅबिट पास, इट्स नोज वॉज पिंक, इट्स फर वॉज व्हाईट, अँड ऑन इट्स हँड इट हॅड पिंक ग्लोज, इट रॅन ॲज फास्ट ॲज मूव्हिंग लाईट. शेवटचे शब्द आहेत पास, व्हाईट, ग्लोज, लाईट. यामध्ये पासला ए म्हटलं, व्हाईट एशी राईम होत नाही म्हणून त्याला बी म्हटलं, ग्लोज हा ए आणि बीशी राईम होत नाही म्हणून त्याला सी म्हटलं, आणि लाईट हा व्हाईटशी राईम होतो म्हणून त्याला बी म्हटलं. अशा प्रकारे या स्टांजाची राईम स्कीम आली ABCB. त्यानंतर राईम स्कीम AA. Whose woods these are, I think I know. His house is in the village though. He will not see me stopping here to watch his woods filled with snow. इथे शेवटचे शब्द आहेत नो, दो, हिअर, स्नो. यामध्ये नो, दो, स्नो हे रायमिंग वर्ड्स आहेत त्यामुळे इथे राईम स्कीम येईल AABA. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेल्या कवितेतील स्टांजांची राईम स्कीम सहज ओळखता येईल. आता एक लक्षात असू द्या की अनेक कवितांमध्ये सर्व स्टांजाची राईम स्कीम सारखी असते, तर काही कवितांमध्ये ती प्रत्येक स्टांजामध्ये वेगळी असते. त्यावेळेस प्रत्येक स्टांजाची राईम स्कीम आपल्याला वेगळी वेगळी लिहावी लागते. आणि सर्व स्टांजांची सारखी असेल तर आपण म्हणू शकतो ऑल द स्टांजाज हॅव राईम स्कीम, आणि ती राईम स्कीम आपण लिहू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही कविता अशा असतात की ज्या कवितांच्या ओळींमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे रायमिंग वर्ड्सच्या पेअर्स नसतात किंवा त्यांचा वापर केलेला नसतो. अशा कवितेमध्ये कुठलीही विशिष्ट राईम स्कीम नसते. अशा कवितांना आपण फ्री वर्स म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या राईम स्कीमचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि प्रत्येक कवितेमध्ये कुठल्या प्रकारची राईम स्कीम आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.